नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। आजचा 26 नोव्हेंबरचा दिवस हा महत्त्वाचा आहे। तो दोन कारणांसाठी। एक म्हणजे बरोबर 75 वर्षापूर्वी आजच्या दिवशीच संविधान सभेनं राज्यघटना किंवा संविधान याचा स्वीकार केलेला होता। घटनेची जी प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेच्या शेवटी तुम्हाला ही 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख दिसेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जी आजच्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन म्हणून आली आहे, ती आपण वाचली पण असेल, ती अशी की सर्वोच्च न्यायालयाने संविधान हे धर्मनिरपेक्षच आहे अशा प्रकारचा निर्वाळा दिला। कारण भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही लोकांनी एक रिट याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केली होती आणि त्यांनी असं विनंती केली होती की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घटनेच्या प्रास्ताविकेमधून काढून टाकण्यात यावेत। कारण मूळ घटना जी आहे त्याच्यामध्ये ते नमूद केलेले नव्हते। त्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की समाजवाद याचा अर्थ आपण डावी किंवा उजवी आर्थिक धोरणं अशा अर्थानं तो घेऊ नये। भारताच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ असा होतो की सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रकारचं जे शोषण आहे त्याचं उच्चाटन करणं आणि संधींची समानता निर्माण करणं याचा अर्थ समाजवाद असा आहे। आणि दुसरी गोष्ट धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सर्व धर्मांचा आदर करणं अशा अर्थानं आपण या धर्मनिरपेक्षता या शब्दाकडे पाहायला हवं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। खरं तर भाजपची आणि संघाची एकूणच जी इकोसिस्टम आहे ते आपण पाहिले की सातत्यानं धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद, विशेषतः धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे त्याच्यावरती आक्षेप घेत आली आहे। म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की सेक्युलरिझमला सिडो सेक्युलरिझम म्हणणं किंवा सिक्युलर म्हणणं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या संघ परिवार आणि भाजपची ही जी इकोसिस्टम आहे ती लोक ते वापरताना आतापर्यंत आपण ते पाहिलेत। म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला असंही म्हणता येईल की ह्या ज्या दोन संज्ञा आहेत किंवा विशेषतः धर्मनिरपेक्षता आहे त्याच्यावरती सातत्यानं संघ परिवार आणि भाजपा यांनी हल्ला केलेला आहे। आता यासाठी म्हणून आपण हे शब्द आले कसे आणि त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाची नेमकी भूमिका काय आहे याचा एकदम इतिहास जो आहे तो आपण थोडक्यामध्ये बघूया। खरं तर घटनेचे जी म्हणजे संविधान निर्मितीची जी प्रक्रिया चालू होती आणि संविधान सभेमध्ये जे काही डिस्कशन झाले त्याच्यामध्ये प्रोफेसर के.टी. शहा आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट असं म्हटलेलं होतं की धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे तो घटनेमध्ये अध्यारूतच आहे, समाजवाद हा देखील अध्यारूतच आहे। म्हणजे आपण जर घटनेची मार्गदर्शक तत्व जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की तो घटनेचा ऑलरेडी भाग आहे। हा झाला एक भाग। दुसरा महत्वाचा मुद्दा की 1973ला म्हणजे पहा 42व्या घटना दुरुस्तीनं 1976ला समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घटनेमध्ये म्हणजे संविधानाची जी प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये आले। त्याच्या पूर्वी 3 वर्ष म्हणजे 1973ला केशवानंद भारती हा अत्यंत सुप्रसिद्ध असा जो आहे त्या खटल्याचा निकाल आला। हा केशवानंद भारती खटला हा एकूणच संविधान आणि कायदा याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा खटला समजला जातो। आणि तो का तसा समजला जातो? कारण त्यानं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन म्हणजे मौलिक संरचना सिद्धांत त्यांनी मांडला। म्हणजे सोप्या शब्दात त्याचा अर्थ असा होतो की घटनेची मूलभूत अशी काही तत्व आहेत की ती तत्व कोणत्याही घटना दुरुस्तीनं तुमची कितीही मेजॉरिटी असली तरी तुम्हाला ते घटनेपासून बाजूला काढता येणार नाहीत। म्हणजेच आपण थोडक्यात म्हणूया की तो घटनेच्या गाभ्याचा सिद्धांत आहे। मग या गाभ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची तत्व आहेत तर त्यावेळी केशवानंद भारती या खटल्यात असं म्हटलेलं होतं की जे आपले मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत। संसदीय लोकशाहीची जी प्रणाली आहे ती त्याचा भाग आहे। संघराज्य जे आहे तो त्याचा भाग आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या त्या 13 जजेसच्या बेंचने असं म्हटलं होतं की धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही घटनेचा गाभा आहे, घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे। त्यानंतर 1976 मध्ये इंदिरा गांधींचं सरकार असताना आणि अर्थात तो आणीबाणीचा काळ होता, त्या काळामध्ये हे दोन शब्द जे आहेत ते प्रस्ताविकेमध्ये आले। हा देखील आक्षेप भाजपकडून सातत्यानं घेण्यात आलेला आहे की आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी हे जे दोन शब्द आहेत ते प्रस्ताविकेमध्ये आणले आणि त्याच्यामुळे ते चुकीचे आहेत, त्यामुळे ते काढून टाकण्यात यावेत। पण दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी अशी सांगतो की जेव्हा आणीबाणीच्या काळानंतर जे जनता सरकार आलं त्या जनता सरकारमध्ये तेव्हाचा जनसंघ म्हणजे भाजपचा पूर्वसुरी जो आहे
तो त्या सरकारचा भाग होता. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ही सगळी जी मंडळी आहेत ती त्या सरकारमध्ये काही ना काही प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी घेतलेल्या होत्या. तर त्या सरकारनं 1977ला 44वी घटना दुरुस्ती आणली आणि त्याच्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनं बऱ्याच ज्या गोष्टी आणलेल्या होत्या त्या त्यांनी हटवल्या. परंतु त्यांनी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या ज्या संज्ञा आहेत, या ज्या संकल्पना आहेत, त्याला त्यांनी हात लावलेला नव्हता. आणि त्या मागचं मुख्य कारण हेच होतं, कारण त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाने, जसं आपण म्हणालो की केशवानंद भारती खटल्यामध्ये त्या प्रकारचा निकाल दिलेला होता. पुढे 1994 मध्ये जो एस आर बोम्माई म्हणून जो महत्वाचा खटला घडला, त्या खटल्यामध्ये देखील धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेच्या गाभ्याचा भाग आहे, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, हेच सुप्रीम कोर्टनं पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं होतं. त्याच्यामुळे संविधान सभेमधली चर्चा घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल घ्या, याच्यातून आधीच हे स्पष्ट झालेलं होतं की समाजवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, या ज्या संकल्पना आहेत त्या घटनेपासून विलग करता येणार नाही, काढून टाकता येणार नाहीत, असा भाग आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब हे सर्वोच्च न्यायालयाने या निमित्तानं केलं आणि घटना 75 वर्षाची झालेली असताना केलं, हे त्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे या निमित्तानं आता आपण एवढीच एक माफक अपेक्षा ठेवूया की भाजपा संघ परिवार हे समाजवाद आणि सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता याच्यावर जो सातत्यानं हल्ला करत आलेले आहेत, तो ते हल्ला थांबवतील आणि ते हे मान्य करतील की घटना जी आहे ती धर्मनिरपेक्ष आहे. घटनेमध्ये शोषण किंवा अन्याय, अत्याचार जो आहे त्याचं उच्चाटन कसं करणं, अशा अर्थाने समाजवाद हा शब्द महत्वाचा आहे, हे ते मान्य करतील अशी आपण अपेक्षा या निमित्तानं ठेवूया.